सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि महत्त्वाची बातमी वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे। यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दुपारी 3 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले। दुसरीकडे मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाची बैठक बोलावली आहे। हैदराबाद गॅझेट बाबत बंजारा समाजाची मुंबईमध्ये ही बैठक होते। नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्रीवर त्यांची बैठक झाली। तर पेसा भरती संदर्भामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। तर आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये 3 बैठका होत आहेत। तायवाड्यांची भूमिका जी पूर्वी होती ती आता आम्हाला दिसत नाही। त्यांच्या एका शब्दामुळे ते म्हणले की ओबीसीचं यामध्ये काही नुकसान होणार नाही। आता ते त्यांच्या चष्म्यातून बघतात की सरकारी चष्म्यातून बघतात की स्वतःच्या चष्म्यातून बघतात ते त्यांनाच माहीत। आम्ही त्यावर अधिक बोलणार नाही। पुढे येणाऱ्या दिवसामध्ये सत्य परिस्थिती लक्षात येईल, परंतु आम्ही त्यांना आज तरी त्या बैठकीचं निमंत्रण दिलेलं नाही, कारण त्यांची भूमिका ही स्पष्ट नाही। जरा बबनराव तायवाडे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे। हे वडेट्टीवारनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसी अन्याय होतो आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे। सरकारने ऐकून घ्यायची भूमिका कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी ओबीसी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण आमचं सरकार, आमचे मुख्यमंत्री कधीही कुणाच्याही वाट्यात जाऊ देणार नाही।